नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने स्वराज्य सप्ताह अकोला जिल्ह्यात उत्साहात साजरा। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार तसेच सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वराज्य सप्ताह दिनांक 12 ते 19 फेब्रुवारी अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, जिल्हा महासचिव विनोद थुटे, महिला जिल्हाध्यक्ष रुपालीताई वाकोडे तसेच प्रदेश सचिव मंदाताई देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार अमाणकर, जिल्हा सचिव गौरव देशमुख, पातूर तालुका अध्यक्ष गजानन पाटील, सचिव अकोला जिल्हा गोपाल डाकरे तसेच गणेश लोथे, गजानन कराळे, मेतकर साहेब, राजूभाऊ अंबुलकर, अंकुश नरडे, पुंडलिकराव अरबट, योगेश कुकडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाडीच्या प्रमुखांनी स्वराज्य सप्ताहामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये मोठे योगदान दिले। स्वराज्य सप्ताहानिमित्त संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम संपूर्ण आठवडाभर 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान, तसेच 19 तारखेला शिवजन्मोत्सव अशा प्रकारचे विविध कार्यक्रम अकोला जिल्ह्यामध्ये घेण्यात आले। अकोला जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी, महिला, सेवादल, युवक, अल्पसंख्याक आघाडी, ओबीसी आघाडी, विविध प्रकारच्या सर्व आघाड्याचे पदाधिकारी या सप्ताहानिमित्त आपापल्या गावामध्ये कामाला लागले होते। त्यातीलच अकोला शहरामध्ये सुरुवातीला सकाळी 6 वाजता शिवजन्मोत्सवाचा सोहळा अतिशय आनंदात, उत्साहात आमच्या महिला भगिनी, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व मराठा सेवा मंडळाच्या अनेक महिलांनी खूप मोठ्या उत्साहात पार पाडला। तर अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सन्माननीय अजित कुंभार साहेब यांचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आगमन झाले। त्या ठिकाणी अकोला जिल्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या भागात होत असतात। त्या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन केले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुद्धा रीतसर पूजन करून अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक समानतेचा एक संदेश अकोला जिल्ह्याला बहाल केला। तो कार्यक्रम झाल्यानंतर आमचे अनेक गावामध्ये कार्यक्रम सुरू झाले। त्यानंतर सिंदखेड मोरेश्वर या ठिकाणी एक रक्तदान शिबिर आणि विविध प्रकारच्या आजारावर उपचार करणारे आणि तपासणी करणारे शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्या शिबिराला अकोला जिल्हा राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन केलं। त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी इन्कम टॅक्स चौकामध्ये मनसे मार्फत आयोजित असलेल्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमात सुद्धा उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी पुनश्च एक संपूर्ण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व महिला, युवक यांच्या माध्यमातून एक छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य शपथ घेण्यात आली। ती शपथ ग्रहण करताना महिला, युवक, पुरुष आणि विद्यार्थी सर्व या शपथ ग्रहण समारंभाला उपस्थित झाले होते। त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत आयोजित असलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सुद्धा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी झालो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून त्या ठिकाणच्या आबालवृद्धांसह सर्व घटकातील त्या परिसरातील लोकांच्या भेटीगाठी घेऊन वरील कार्यक्रम हा समाप्त करण्यात आला। वरील कार्यक्रमाची समाप्ती झाल्यानंतर आम्ही ग्रामीण भागात
कडे वळलो. ग्रामीण भागामध्ये सर्वप्रथम माझं स्वतःचं गाव असलेल्या शिरला अंधारे या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा छत्रपतींचा हाती घेण्यात आला होता. या पालखी सोहळ्यामध्ये ग्रामीण भागातील महिला, पुरुष, त्यानंतर भाविक वर्ग सहभागी होऊन त्यांनी अतिशय संपूर्ण गावामध्ये एक प्रकारची मिरवणूक काढली आणि एक एकात्मतेचा संदेश त्या गावामध्ये देण्याचा प्रयत्न आमच्या या सर्व मंडळीच्या माध्यमातून करण्यात आला. वरील ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी खांद्यावर घेऊन आम्ही गावामध्ये बऱ्याच दूरपर्यंत गेलो आणि त्यानंतर पुढील गावाकडे आम्ही प्रस्थान केलं. पुढचं गाव आम्ही भंडाराज बुजुर्ग या गावामध्ये गेलो. भंडाराज बुजुर्ग या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम म्हणजे भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती लावून त्या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन केलं आणि त्या ग्रामस्थांसोबत त्या भंडाऱ्यामध्ये सहभागी होऊन भंडाराज बुजुर्ग या गावातील कार्यक्रम आम्ही आटोपला. त्यानंतर पुढील आमच्या पातूर तालुक्यातीलच एक गाव असलेलं बाबुळगाव या गावामध्ये एक सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम त्या गावातील सर्व मंडळीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक वक्ते म्हणून आदित्य टोळे नावाचे एक शिवव्याख्याते होते. त्यांचं व्याख्यानाचा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आला. या कार्यक्रमासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वराज्य शपथेचा कार्यक्रम त्या गावातील व आसपासच्या परिसरातील लोकांच्या माध्यमातून घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हजारो महिला, पुरुष, युवक, आबालवृद्ध सर्व त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी व स्वराज्य शपथ घेण्यासाठी उपस्थित झाले. त्या सर्व भाविक भक्तांना व गावकऱ्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी मिरवणूक निघत असलेल्या चांदणी या अतिशय दुर्गम भागातील पातूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाजवळ असलेल्या या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला, युवक, अल्पसंख्याक यांच्यासह या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले, छत्रपतींना अभिवादन केले आणि वरील प्रकारचा कार्यक्रम आम्ही आटोपता घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या निमित्ताने 12 ते 18 या दरम्यान एक जो स्वराज्य सप्ताहाचं आम्ही आयोजन केलं होतं, त्या सप्ताहाच्या समारोपाचा कार्यक्रम देऊळगाव ब्राह्मण या गावामध्ये घेण्यात आला. या गावातील सर्वच युवक, पुरुष, महिला, बालिका, बालक सर्वांनी त्या गावामध्ये अतिशय सुंदर अशी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये लाठ्या काठ्या, त्यानंतर विविध प्रकारच्या खेळ, स्पर्धा, नृत्य, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या गावातील मंडळींनी हाती घेतले होते. त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहभाग नोंदवला आणि नंतर मिरवणूक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समारोपीय कार्यक्रम जो शिवस्वराज्य सप्ताह होता त्याचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ रुपालीताई वाकोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भाऊ थुटे, रामकुमार अमानकर, गौरव देशमुख, प्राध्यापक संजय देशमुख, गजानन पाटील यांच्यासह गोपाल ठाकरे यांच्यासह त्या देऊळगावातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित झाले होते. महिला काँग्रेसच्या आमच्या भगिनी सौ वाघमारेताई, सौ मेटांगेताई यांच्यासह अनेक आमच्या भगिनी
आणि देऊळगाव येथील गोडेताई वगैरे या सर्व महिला या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला आणि शेवटच्या क्षणी हजारो विद्यार्थ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या समवेत स्वराज्य शपथचा कार्यक्रम घेण्यात आला. स्वराज्य शपथ घेतल्यानंतर वरील गावातील या कार्यक्रमाचा समारोप हा राष्ट्रगीतानंतर करण्यात आला आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतलेले हे आमचे शिवस्वराज्य निमित्ताचे जे कार्यक्रम आहेत अतिशय उत्साहात पार पडले. हे कार्यक्रम करताना आम्हाला आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, महिला, अल्पसंख्याक, युवक, ओबीसी सर्व आघाड्यांच्या प्रमुखांचं व पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लाभलं. अनेक गावातील गावकऱ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं. त्या सर्वांना सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच करेल व संपूर्ण गावातील ग्रामीण भागातील लोकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्माननीय अजितदादा पवारांवर विश्वास ठेवत आहे, सन्माननीय तटकरे साहेबांवर विश्वास ठेवत आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा संदेश सुद्धा आम्ही गावागावामध्ये देऊन स्वराज्याचा हा आगळा वेगळा संपूर्ण राज्यभर झालेला कार्यक्रम अकोला जिल्ह्यामध्ये खूप यशस्वी झाला. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.